नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नेक्स्ट अकॅडमीच्या लाईव्ह लेक्चरमध्ये पुन्हा एकदा भेटलो आहोत. तर मागील भागामध्ये आपण जी व्याकरणाचा भाग चालू केलेला होता, त्याचाच हा भाग 2 असणार आहे. भाग 2 हा भाग कोणत्या याच्यावर असणार आहे, तर तो मी मागच्या वेळेला शेवटी सुद्धा सांगितलेलं होतं. आणि त्यामध्ये नवोदय प्रवेश परीक्षेसाठी जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, जे विद्यार्थी अभ्यास करत आहे, त्यांच्यासाठी हे दोन्ही भाग खूप महत्त्वाचे आहे. महत्त्वाचे असण्याचं कारण असं आहे की जो व्याकरणाचा भाग आहे, तो व्याकरणाचा भाग विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी हे दोन्ही भाग अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपण मागच्या भागामध्ये भाग 1 मध्ये आपण विकारी शब्दांच्या जाती बघितल्या होत्या. या भागामध्ये आपल्याला अविकारी शब्दांच्या जाती बघायच्या आहे. भाग 2 आपण बघतो आहे. ज्यांनी भाग 1 बघितला नसेल त्यांनी तो भाग बघून घ्यायचा आहे. आपल्या ॲपवर त्या ठिकाणी तो उपलब्ध आहे. ओके, ठीक आहे. मग आपण आज मराठी व्याकरणाचा भाग 2 बघतो आहे. शब्दांच्या जातीमधील आपण अविकारी हे भाग बघणार आहोत. अविकारामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण त्या ठिकाणी शिकून घेणार आहोत. ओके, आणि हे दोन्ही परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. नवोदय आणि शिष्यवृत्ती या दोघींसाठी हे महत्त्वाचं आहे. किंवा अदर ज्या शालेय स्पर्धा आहे, शालेय स्पर्धा परीक्षा ज्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा व्याकरणाचा घटक शब्दांच्या जाती हा महत्त्वाचा आहे. ओके, ठीक आहे. चला बघा, आपण काल ही स्क्रीन तुम्हाला दाखवलेली होती किंवा पहिल्या भागामध्ये ही स्क्रीन दाखवलेली आहे. भाग 1 मध्ये भाग 1 मध्ये सांगितलं का आपण शब्दांच्या जाती बघतो आहे आणि त्याच्या 8 जाती आहे. पहिली विकारी जाती. विकारी कोणकोणत्या आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. ओके, हा भाग 1 होता. ओके, आणि हा भाग 2. ओके, हा भाग 2. आता भाग 2 मध्ये आपण काय काय शिकणार आहेत? तर क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. बघा, हे भाग 2 मध्ये आपण शिकणार आहोत. आणि भाग 1 मध्ये ह्या गोष्टी आपल्या झालेल्या आहे. नाम झालेले, सर्वनाम झालेले, विशेषण झाले, क्रियापद झालेले. ज्यांनी तो भाग बघितला नसेल तो त्यांनी पूर्ण भाग बघून त्या ठिकाणी ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, ठीक आहे. चला मग आज आपण अविकारी जो भाग आहे, अविकारी ज्या 4 जाती आहेत त्यांचा लिंग, वचन आणि विभक्तीमध्ये बदल होत नाही, या 4 जाती आपण आज बघणार आहोत. ओके, ठीक आहे. पहिली जी आहे क्रिया विशेषण अव्यय. ओके, क्रिया विशेषण अव्यय त्याची व्याख्या काय सांगितलेली आहे क्रिया विशेषण अव्ययची? तर मराठी वाक्यामध्ये क्रियापदाने दर्शवलेली क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. ओके, बघा, क्रिया विशेषण. उदाहरण क्रमांक 1, राजेश वारंवार आजारी पडतो. बघा, पडतो ही काय आहे? क्रिया आहे. काय? क्रिया आहे. ओके, मग इथं काय? क्रियापदाने दर्शवलेल्या क्रियेबद्दल पडण्याची क्रिया अधिक माहिती सांगणारा शब्दाला, म्हणजे या पडण्याच्या क्रियेला अधिक माहिती सांगण्याच्या शब्दाला काय म्हणतो आपण? क्रिया विशेषण अव्यय म्हणतो. मग या वाक्यात आजारी पडण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो. जी क्रिया आहे, तो आजारी पडतो, मान्य आहे, बरोबर, तो आजारी पडतो. आजारी काय करतो? पडतो, बरोबर. आजारी पडण्याची क्रिया आहे, पण तो कसा पडतो? वारंवार पडतो,
बरोबर. वारंवार म्हणजे वारंवार हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे. वारंवार हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती जो सांगतो शब्द, त्यालाच आपण काय म्हणणार? क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जो असेल तो क्रियाविशेषण अव्यय असणार आहे. बघा उदाहरण क्रमांक 2. मी काल तुझी खूप वाट पाहिली. वाट पाहण्याची क्रिया झालेली आहे. ओके. वाट पाहण्याची झालेली क्रिया झालेली आहे. पण कशी झाली? खूप झाली. मी तुझी वाट पाहिली. बस एवढं वाक्य असतं तर काही त्याच्यामध्ये क्रियाविशेषण नसतं. पण मी तुझी खूप वाट पाहिली. खूप, खूप म्हणजे काय झालेलं आहे? खूप हे क्रियाविशेषण अव्यय त्या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. उदाहरण क्रमांक 3 बघा. काका दररोज फिरायला जातात. काका फिरायला जातात. फिरायला जातात ही एक क्रिया आहे. बरोबर? पण ते कसे जातात? दररोज जातात. कसे जातात? दररोज. बघा, या वाक्यामध्ये फिरायला जाण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी दररोज हा क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे. बरोबर? ते फिरायला जातात मान्य आहे. ओके. काका फिरायला जातात. एवढं जर वाक्य असतं तर त्याच्यात क्रियाविशेषण नसतंच. मग काका दररोज फिरायला जातात. म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्याची जो शब्द आहे तो दररोज आहे आणि त्याच्यामुळे तो शब्द आहे क्रियाविशेषण अव्यय. ओके. तो शब्द काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. बरोबर. म्हणजे अशी जी क्रिया असेल, ज्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असेल, त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणणार आहोत. उदाहरणार्थ अजून एखादं वाक्य आपण बघू चला. ओके. सचिन महान खेळाडू आहे. ओके. सचिन महान खेळाडू आहे. मग सचिन खेळाडू आहे, बरोबर आहे. बरोबर. पण तो कसा आहे? महान आहे. म्हणजे तो काय झाला? क्रियाविशेषण अव्यय झाला. काय झाला? क्रियाविशेषण अव्यय झाला. ओके. मग अशा प्रकारे ज्या क्रियापदाबद्दल दर्शवलेल्या हं, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणणार आहोत? क्रियाविशेषण अव्यय हे म्हणणार आहोत. ओके. हे खूप महत्वाचं आहे. हं, ठीक आहे. हे आपल्याला भरपूर वेळेला नवोदयच्या पेपरमध्ये हा विचारलेला आहे क्रियाविशेषण अव्यय. ओके. ठीक आहे. चला. आता त्याचे प्रकार, क्रियाविशेषणाचे प्रकार अर्थावरून पडतात. बघा, अर्थावरून पडणारे आणि इथं आहे स्वरूपावरून पडणारे. हं, हे 2 प्रकार आहेत. अर्थावरून पडणारे आणि स्वरूपावरून पडणारे. बघा, प्रकार का शिकवले जातात आहे, की प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे, की आपण त्या ठिकाणी कशाप्रकारे याचा अभ्यास करतो आहे. आपण फक्त नवोदयच्या परीक्षेचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यामध्ये असणाऱ्या डीप माहिती ही आपल्याला त्या ठिकाणी समजावी. इतर परीक्षांना पण त्याचा फायदा व्हावा, या कारणामुळे आपण त्याचे सर्व संबंध किंवा सर्व प्रकारचे प्रकार हे आपण त्या ठिकाणी बघतो आहोत. हे महत्त्वाचं असल्या कारणाचे कसं आहे, की 6 प्रकार आहे. कशावरून? अर्थावरून. अर्थावरून पडणारे क्रियाविशेषणचे प्रकार. तर 6 प्रकार आहेत. पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. या क्रियाविशेषणाची क्रिया केव्हा घडते? हं? केव्हा घडत आहे? आज घडत आहे, उद्या घडत आहे, परवा घडत आहे, मागे घडून गेली, घडणार आहे. असं ज्या वेळेला समजतं त्यावेळेला कालवाचक क्रियाविशेषण होते. हं? स्थलवाचक. स्थल म्हणजे काय? ठिकाण. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. या क्रियाविशेषणाने क्रिया कोठे घडत आहे? कोठे घडत आहे? बरोबर? ठिकाण. कोठे म्हणजे काय? ठिकाण ज्या वेळेला आपल्याला दिलेलं असतं त्यावेळेला असा बोध होतो, ठिकाणाचा ज्या ठिकाणी बोध होतो, तेव्हा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय होते. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. या क्रियाविशेषणाने क्रिया कशाप्रकारे घडत आहे याचा बोध होतो. रीती म्हणजे काय? कंटिन्यू. कंटिन्यू जी क्रिया घडत असते वारंवार, दररोज. हं. या काही जे शब्द येतात त्यावेळेला त्या ठिकाणी रीतिवाचक क्रियाविशेषण म्हटलं जातं. काय? रीतिवाचक क्रियाविशेषण. ओके. त्यानंतर त्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो कोणता आहे? संख्यावाचक क्रियाविशेषण. कोणता आहे? संख्यावाचक क्रियाविशेषण. या क्रियाविशेषणाने क्रिया किती वेळा घडत आहे याचा बोध होतो. बरोबर?
किती वेळा क्रिया घडत आहे याचा त्या ठिकाणी बोध होतो आणि त्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी असतात, तर या गोष्टी संख्यावाचक असेल किंवा परिणामवाचक असेल, संख्यावाचकामध्ये त्या ठिकाणी संख्यांचा अर्थ येतो किंवा किती वेळा घडलेली आहे ते येतो. परिणाम म्हणजे काय? परिमाणवाचक म्हणजे त्या ठिकाणी एखादं किलो, लिटर, ग्रॅम या अशा काही गोष्टी त्या असतात त्या ठिकाणी त्या येतात. त्यानंतर 5वं प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. या क्रियाविशेषणाने वाक्याला प्रश्नाचे स्वरूप प्राप्त होते. हं? वाक्याला काय? प्रश्नाचे स्वरूप प्राप्त होते. त्याला प्रश्नवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. त्यानंतर 6वा आहे निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय. या क्रियाविशेषणाने वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवला जातो. नकार किंवा निषेध दर्शवला जातो. बघा, हे जास्त तुम्हाला काही नवोदयमध्ये येणार नाही. परंतु माहितीच्या अ, अस राहावी म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला हे देण्यात आलेलं आहे. आता पुढचा जो प्रकार पडतो, तो प्रकार पडतो स्वरूपावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार. हे 3 प्रकार आहे. याचे 6 प्रकार आहे. अर्थावरून 6 आहे आणि स्वरूपावरून काय आहे? 3 आहे. मग कोणतं आहे? सिद्ध क्रियाविशेषण अव्यय, साधित क्रियाविशेषण आणि स्थानिक क्रियाविशेषण अव्यय हे 3 प्रकार आहेत. प्रकार हे फक्त तुम्हाला माहितीसाठी आम्ही दिलेले आहे. हे काही अजून नवोदयनी त्या ठिकाणी प्रकारावर अजून सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला नाही. परंतु भविष्यात प्रश्न विचारला जाण्याचा संबंध येऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके? ठीक आहे चला. पुढचा. पुढचा आहे शब्दयोगी अव्यय. दुसरं जे आहे घटक शब्दयोगी अव्यय. हं? शब्दयोगी अव्यय कसं आहे? तर मराठी वाक्यातील जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतो. नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतो आणि त्यांच्या वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवतो. त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्ययाचे काही वैशिष्ट्य आहे. बघा, नाम आणि सर्वनाम यांना जोडून येणारा जो शब्द असेल, हं, तो संबंध त्या वाक्याशी संबंध दर्शवत असतो. त्याला शब्दयोगी अव्यय आपण म्हटलेला आहे. शब्दयोगी अव्ययाचे काही वैशिष्ट्य आहे. शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र शब्द नाही. शब्दयोगी अव्यय असा स्वतंत्र शब्द नाही. शब्दयोगी अव्यय हे एखादे नाम किंवा सर्वनाम याला जोडून आलेले असते. यामध्ये मागे, पुढे, बाहेर, वर, खाली, पेक्षा, समोर, पूर्वी हे शब्द मुख्यतः जोडलेले जातात. बरोबर? जोडून येणारे शब्द. मग त्याचं काय आहे? लिंग, वचन, विभक्ती, पुरुष जरी बदलले तरी शब्दयोगी अव्ययांच्या रूपात काही बदल होत नाही. उदाहरणार्थ काय बघा, समई खाली, समई खाली फूल पडले आहे. बरोबर? समई हे काय आहे? नाम आहे. समई हे काय आहे बघा. वरील वाक्यात खाली हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. वापरला असून समई या शब्दाला जोडलेला आहे आणि समई हा शब्द काय आहे? नाम आहे. बरोबर? या वाक्यामध्ये खाली हा शब्दयोगी अव्यय समई आणि फूल या 2 शब्दांचं जोडण्याचं काम करतो. समई आणि फूल, बरोबर? समई आणि फूल यांच्यामध्ये जो जोडणारा संबंध आहे तो खाली या शब्दाला आहे. बरोबर? या शब्दापासून आपल्याला समजतं. उदाहरण क्रमांक 2 पण चेक करा बघा. घरासमोर तुळस आहे. घर आणि तुळस यांच्यामधला जो संबंध दर्शवणारा संबंध आहे, तो म्हणजे समोर. बरोबर? तो म्हणजे काय? समोर. हं. वरील वाक्यात समोर हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरला असून हं, घर या शब्दाला तो जोडलेला आहे. या वाक्यामध्ये समोर हे शब्दयोगी अव्यय घर आणि तुळस याला जोडण्याचं काम करतो. बरोबर? म्हणजे शब्दयोगी अव्यय हे काय असतात का नामाला किंवा सर्वनामाला ते काय जोडून आलेले असतात. हं? जोडून आलेले असतात. बघा, आता इथं वर शब्द दिले. आता समजा आता हे सगळे नाम आहेत. घर नाम आहे, समई नाम आहे, त्यानंतर तिसरं सरिता नाम आहे. हे सर्व नाम आहे. पण आता समजा मी सर्वनामाला जोडलं ते. त्यावर त्यावर पुस्तक आहे. बघा, सर्वनाम आणि पुस्तक याच्यामधला जो वर हा शब्द आहे तो काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. ओके. त्या हा काय आहे? सर्वनाम आहे. मग सर्वनामाला सुद्धा त्यावेळी जोडून येऊ शकतो. आता पुढचा जो भाग आहे तो कोणता भाग आहे बघा.
तिसरं उदाहरण, सरिता भारतीपेक्षा उंच आहे. बरोबर? वरील वाक्यात पेक्षा हा शब्द काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. म्हणून भारती या शब्दाला तो जोडलेला आहे या वाक्यामध्ये. पेक्षा हे शब्दयोगी अव्यय सरिता आणि भारती या दोन शब्दांचा संबंध दर्शवण्याचं काम त्या ठिकाणी करतो. सरिता आणि भारती यांना जोडणारा जो शब्द आहे तो आहे पेक्षा. हा काय आहे? शब्दयोगी अव्यय. ओके. ही लक्षात घ्या की नामाला आणि सर्वनामाला जोडूनच त्या ठिकाणी ते येतील. विशेषणाला येणार नाही आणि क्रियापदाला सुद्धा येणार नाही. ओके. ते उभयनव्य अव्यय हा भाग आहे 3 नंबरची उभयनव्य अव्यय. ओके. उभयनव्य अव्यय हे खूप महत्वाचं आहे. हा शब्द आपल्याला त्यावेळेस परीक्षेला विचारला गेलेला दिसतो. उभयनव्य अव्यय मराठी व्याकरणातील 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयनव्य अव्यय असे म्हणतात. बघा, मराठी व्याकरणातील 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य आणि शब्द यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतो आपण? उभयनव्य अव्यय म्हणतो. ओके. त्याचे काही वैशिष्ट्य आपल्याला दिलेले आहे उभयनव्य अव्ययाचे वैशिष्ट्य. पहिलं, उभयनव्य अव्यय 2 शब्द किंवा 2 वाक्य एकत्र करण्याचे किंवा जोडण्याचे काम करतात. दुसरं आहे, उभयनव्य अव्यय हे फक्त शब्द किंवा वाक्य एकमेकांना जोडण्याचे काम करते. वाक्यात इतर कोणतेही कार्य करत नाही. फक्त शब्द आणि वाक्य जोडण्याचं काम करते ते उभयनव्य अव्यय. काही विकारी शब्द वाक्य जोडण्याचे काम करतात, पण ते अव्यय नाहीत. लक्षात घ्या. आणि, व, याशिवाय, त्यामुळे, परंतु, अथवा ही उभयनव्य अव्ययाची काही उदाहरणं आहेत. बघा, आणि, व, शिवाय, त्यामुळे, परंतु, अथवा ही उभयनव्य अव्ययाची काय आहे? उदाहरणे आहेत. तुम्ही आता बघितलं असेल. बघा, इथं बघा, उदाहरण क्रमांक 1. हर्षदा एकाच वेळी वडे व भाजी तळत होती. बघा, व हा शब्द आलेला बघा इथे व. वडे व भाजी तळत होती. म्हणजे हर्षदा एकाच वेळी वडे आणि भजी तळत होती. ओके. भजी तळत होती. माझ्याकडनं ती भाजी अर्थ घेतला गेला. सॉरी. हर्षदा एकाच वेळी वडे व भजी तळत होती. हे 2 वाक्य जोडण्याचं जो काम आहे ते कोणी केलं? व याने केलं. बरोबर? म्हणून त्या ठिकाणी हे 2 जे वाक्य आहे किंवा 2 जे वडे आणि भजी ह्या शब्द आहे, या शब्दाला जोडण्याचं काम त्या ठिकाणी या व या शब्दाने केलेलं आहे. कोणत्या शब्दाने केलेलं आहे? व या शब्दाने केलेलं आहे. उदाहरण 2 बघू. मीनूने ताटातले मीनूने ताटातले सगळे पदार्थ खाल्ले, पण कारल्याची भाजी खाल्ली नाही. ओके. बघा, आता 2 इथं वाक्य आपल्याला दिसत आहे. वरील वाक्यात पण हा शब्द जो आहे तो उभयनव्य अव्यय म्हणून वापरला गेलेला आहे. या वाक्यात पण उभयनव्य अव्यय म्हणून मीनूने ताटातले सगळे पदार्थ खाल्ले, कारल्याची भाजी खाल्ली नाही. या 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतात. पण बघा, मीनूने ताटातले सगळे पदार्थ खाल्ले हे वाक्य, पण कारल्याची भाजी खाल्ली नाही हे एक वाक्य. हे दोन्ही वाक्य जोडण्याचं काम काय कोणी केलं? पण या शब्दाने केलं. इथे बघा, इथे तुम्हाला सगळं समजेल. इथे जर आपण या ठिकाणी बघितलं, आणि, व, शिवाय, त्यामुळे, परंतु, अथवा, पण हे जे शब्द आहे हे सगळे उभयनव्य अव्ययाचं काम करतात. 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडण्याचं काम करतात. ओके. बघा, आता मी जर सांगितलं, बघा, विराज आणि प्रतीक फिरायला गेले. विराज आणि प्रतीक कुठे गेले? फिरायला गेले. मग विराज आणि प्रतीक या नामांना जोडण्याचं काम कोणी केलं? आणीने केलं. म्हणजे आणि हे काय आहे? उभयनव्य अव्यय आहे. आणि हे काय आहे? उभयनव्य अव्यय आहे. ओके. समजले इथपर्यंत? आणि हे काय झालं? उभयनव्य अव्यय झाला. त्यामुळे बघा, जे वाक्य किंवा ज्या गोष्टी आपल्याला जे काही समजणार आहे किंवा त्या ठिकाणी वाक्य किंवा जे
शब्द असतील त्यांना जे जोडण्याचं काम जो करणार आहे तो उभयनवी शब्द करणार आहे. ओके. ठीक आहे, चला. बाकी दुसरं कोणतंही काम त्या ठिकाणी ते शब्द करत नाही. आपण इथं एक वैशिष्ट्य त्याचं बघितलं की उभयनवी हे फक्त बघा वाक्यात इतर कोणतेही कार्य ते करत नाही. ओके. हे लक्षात घ्यायचं आहे. वाक्यात त्या ठिकाणी ते कोणतेही कार्य करणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे. हं? ठीक आहे. आता पुढचा भाग उभयनव्य अव्ययाचे प्रकार आपल्याला 2च मुख्य प्रकार आहेत उभयनव्य अव्ययाचे. एक प्रधानत्व सूचक उभयनवी अव्यय. समान दर्जाच्या किंवा स्वतंत्र अशा 2 वाक्यांना जोडणारे उभयनव्य अव्यय. त्यानंतर सूचक गौणत्व सूचक उभयनवी अव्यय. मुख्य अव्यय आणि गौण वाक्य. मुख्य वाक्य आणि गौण वाक्य अशा 2 वाक्यांना जोडणारे उभयनवी अव्यय असतात. ओके. फक्त प्रकार हे नवोदयमध्ये फक्त तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून हे ते दिलेले आहे. आता काही इतर वाक्य, इतर उदाहरणे तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. मी भात शिजवला आणि आमटीला फोडणी दिली. बघा हे 2 वाक्य जोडण्याचं काम कोणी केलं? आणि केलं. आज मी बाजारातून गहू, तांदूळ बाजरी विकत घेतली. ओके. स्वराने नृत्य केले शिवाय गाणेही गायले. बघा नृत्यही केले आणि गाणेही गायले. ओके. त्यानंतर पुढचं जे आहे काय आहे? कल्पनाने गाण्याचा खूप रियाज केला म्हणून तिने गाणी छान गायली. हे दोन्ही वाक्य म्हणून तिने गाणे छान छान झाले. तिचे गाणे छान झाले हे म्हणून या शब्दाने जोडले आहे. पावसाला सुरुवात झाली आणि मोर नाचायला लागले. मोर नाचायला लागले, पावसाळा पण सुरू झाली. 2 वाक्य जोडण्याची क्रिया आणि याने केले. इथं शाळेची घंटा वाजली आणि मुलांच्या किलबिटात सुरू झाला. बघा हे पण त्या ठिकाणी काय आहे? उभयनवी अव्यय आहे. ओके. ठीक. चला पुढचं आपण बघू. केवळ प्रयोगी अव्यय हे आहे चौथं. अविकारी मधलं शेवटचं जे आहे अविकारी जातीतलं 4 आहे. हे चौथं त्या ठिकाणी शेवटचं आपलं चालू आहे. आता केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? केवळ प्रयोगी अव्यय मराठी वाक्यात केवळ वापरायचे किंवा केवळ याचा प्रयोग करायचा म्हणून जे शब्द वापरले जातात त्यांना केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द असे म्हणतात. आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक अव्यय किंवा शब्द असे म्हणतात. ओके. काही वैशिष्ट्य सांगितलेले आहे. पहिलं वाक्यात केवळ वापरायचे म्हणून केवळ प्रयोगी अव्ययाचा उपयोग केला जातो. मनातील विचार उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्यासाठी या अव्ययाचा वापर करतात. केवळ प्रयोगी अव्यय हे वाक्याच्या आरंभी येतात. बघा हे खूप महत्वाचं आहे. ही एक माहितीच तुमच्यासाठी आहे का केवळ प्रयोगी अव्यय हे वाक्याच्या आरंभी येतात. कुठे येतात? आरंभी. आरंभ म्हणजे काय? सुरुवातीला. सुरुवातीला येतात व ते पूर्ण वाक्याचा भाग नसतात. ओके. केवळ प्रयोगी अव्ययांचा वाक्याशी संबंध नसतो. केवळ प्रयोगी अव्ययांचा वाक्यांशी काहीही संबंध नसतो. वाक्याच्या दृष्टीने केवळ प्रयोगी अव्यय अर्थहीन वाटत असली तरी भावना व्यक्त करण्यासाठी एक प्रभावी साधक आहे. केवळ प्रयोगी अव्यय हे वाक्यांना शोभा आणतात. ओके. केवळ प्रयोगी अव्ययानंतर नेहमी उद्गारण चिन्हाचा उपयोग करतात. उद्गारण चिन्ह कसं असतं? बघा असं उलट त्या ठिकाणी आय जो इंग्रजी स्मॉल लेटर जो आय आहे तो वापरला जातो. हं? उदाहरणार्थ म्हणा शाब्बास, अशीच प्रगती कर. वरील वाक्यात शाब्बास हा शब्द काय केवळ प्रयोगी अव्यय म्हणून वापरला होता. सुरुवातीला आला आरंभी म्हणजे सुरुवातीला आलेला आहे. ओके. चिन्ह त्याला दिलेलं आहे. ओके. अशीच प्रगती कर. या वाक्यात कौतुकाची स्थाप देण्यासाठी शाब्बास हे केवळ प्रयोगी वापरलेले आहे. उदाहरण 2 अहो बघा हे चिन्ह परत आलं. प्रारंभी आलं. किती सुंदर चित्र आहे. अहो हा शब्द केवळ प्रयोगी अव्यय म्हणून वापरला जातो. ओके. या वाक्यात चित्राची स्तुती करण्यासाठी अहो हा केवळ प्रयोग वापरलेला आहे. ओके. हे खूप महत्वाचं आहे. ज्या ट्रिक काही आहेत त्या खूप महत्वाच्या आहे. उदाहरणार्थ हे चिन्ह असलं म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय असणारे उद्गारण
उद्गारवाचक चिन्ह शब्द त्या ठिकाणी असणार आहे. अहो, बापरे! किती मोठा साप. ह्या जे आहे हे त्या ठिकाणी वाक्य येतात. आता पुढचं आहे केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार. केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार कोणकोणते आहेत? तर पहिला आहे हर्ष. हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. उदाहरणार्थ वा, 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 आहा, अहो, आहाहा इत्यादी. ओके. दुसरा आहे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. उदाहरणार्थ अरे, अगाई, हं? नंतर आई, हाय, हाय, हाय. ओके. तिसरा आहे आश्चर्यकारक केवळ प्रयोगी अव्यय. आ, अबब, बापरे, अरेच्चा, आहा. ओके. इतके वाक्य. नंतर प्रशंसा करण्यासाठी शाब्बास, भले, वा वा, छान, पकड, असंच, भारी, हं, खूप भारी वाटलं, बरोबर, भारी वाटलं. हे शब्द वापरले जातात. नंतर संमती दर्शक म्हणजे हा, ठीक, बरे, अच्छा, संबंधित दर्शवणे. विरोध दर्शक शब्द विरोध छे, छट, छे छे, हॅट, ही विरोध दर्शक शब्द आहे. त्यानंतर तिरस्कार दर्शक हट, धीट, थू, हुड, हुस हे शब्द जे येतात त्यांच्यानंतर हे चिन्ह येणार आहे. ओके. संबंध संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. अहो, अरे, अग, ए, बा, रे इत्यादी. ओके. मौन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. मौन मौन म्हणजे शांत, चूप, हं, चीप, गप हे शब्द वापरले जातात. तर हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी इथे तुम्हाला दिलेले आहे. हे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही लिहून पण शकतात आणि त्या ठिकाणी त्याचा तुम्ही अभ्यास पुन्हा एकदा या व्हिडिओपासून करू पण शकणार आहे. हे जे आहे हे खूप महत्त्वाचं असण्याचं कारण असं की आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काय केलं जातं की आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये अ, पर्यायामध्ये हे शब्द दिलेले जातात. कोणते? केवळ प्रयोगी अव्ययाचे वगैरे हे पर्यायामध्ये दिले जातील आणि त्या ठिकाणी ते विचारले जातील का वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय कोणता आलेला आहे. ओके. हं. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, की आजचा जे पूर्ण भाग आहे, तो अविकारी जाती, ज्या 4 जाती आहेत, त्या जाती आपण बघितलेल्या आहेत. ओके. त्या 4 जातीमध्ये सगळ्या जाती ह्या महत्त्वाच्या आहेत. जरी त्यांचे शब्द वाचण्यात अवघड वाटत असतील, परंतु ते समजले तर ते अत्यंत सोपं आहे. तुम्हाला त्या सर्व काही नवोदयमध्ये आणि शिष्यवृत्तीमध्ये या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील म्हणजे जातीलच. ओके. म्हणून या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहे. ओके. ते चला मग आपला एक नवोदयचा नेक्स्ट अकॅडमीचा कोर्स आहे. नवोदयसाठी स्पेशल नवोदयसाठी जो कोर्स आहे नेक्स्ट अकॅडमीचा, त्या नेक्स्ट अकॅडमीच्या कोर्समध्ये आपण त्याची कोर्सचे हे संपूर्ण वैशिष्ट्य त्या ठिकाणी दिलेले आहे. सर्व विषयातील घटकांचा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला लाईव्ह आणि ऑफलाईन पद्धतीने बघता येणार आहे. ॲपमधील होणाऱ्या सर्व सराव परीक्षा, सर्व घटकानुसार सराव हे तुम्ही देऊ शकणार आहेत. हं. त्यानंतर नेक्स्ट अकॅडमीचे नवोदयी प्रवेश परीक्षेचे मार्गदर्शक गाईड जे आहे, हे तुम्हाला मराठी माध्यमाचं तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामध्ये 3,500 प्लस प्रश्नांचा सराव तुम्हाला या पुस्तकामध्ये करता येणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट अकॅडमीचे प्रश्नसंच तुम्हाला भेटणार आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला सील लावलेलं म्हणजे बघा इथं प्रश्नसंचचं हे दिलेलं आहे. इथे सील असं लावलेलं असेल. प्रत्येक प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असेल. त्याच्यासोबत OMR शीट पण दिलेली जाईल. ओके. OMR शीट पण तुम्हाला एक प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी देण्यात येईल. ओके. ज्या विद्यार्थ्यांना, मित्रांना, मैत्रिणींना किंवा पालकांनी जर हा व्हिडिओ बघितला असेल, त्यांना जर आमच्याकडे हा कोर्स करायचा असेल, तर तो कोर्ससाठी या नंबरवर संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट अकॅडमी सेव्ह करून घ्यायचा आहे आणि 9168667007 यावर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून या कोर्सबद्दल तुम्ही अधिक माहिती अजून घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला काही अजून काही सुचवायचं असेल, तर त्या ठिकाणी त्या गोष्टी करू शकतात. बघा अजून एकदा मी एक सांगून देतो, की जे मुलं आपला हा कोर्स करतील, बरोबर? जे मुलं हा कोर्स करतील त्यांना आम्ही जे एक आमचा अ, जे विद्यार्थी पेड आता हा जो ग्रुप आहे किंवा हा जो कोर्स आहे, हा पेड कोर्स आहे, बरोबर? तुम्हाला याच्यासाठी फी पेड करावी लागणार आहे.
आणि पेड केल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीची अ, तुम्ही ज्या गोष्टी पेड याच्यामध्ये असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये भेटणार आहे. ओके. ठीक आहे. ओके. आणि त्यानंतर जे मुलं पेड घेऊन येतील आणि त्यांची एक WhatsApp ग्रुप असेल. हं. WhatsAppवर काय असणार आहे, एक ग्रुप असणार आहे आणि त्या ग्रुपमध्ये ते डाउट्स त्या ठिकाणी अडचणी ज्या आहे, हं, तुमच्या ज्या अडचणी असतील, त्या अडचणी त्या ग्रुपला टाकायच्या आणि आमची जी टीम आहे, ती टीम तुम्हाला त्या प्रश्नावर सोल्युशन किंवा तुमची जी अडचण आहे, ती त्या ठिकाणी देणार आहे. पण ह्या ज्या ग्रुपला आहे, हा जो ग्रुप आहे, हा पेड असणार आहे आणि तो फक्त नेक्स्ट अकॅडमीच्या कोर्ससाठीच असणार आहे. ओके. इतर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये ॲड केलं जाणार नाही. चुकून एखादा विद्यार्थी ॲड झाला तर त्या ठिकाणी त्याला रिमूव्ह करण्यात येईल. ओके. ठीक आहे. नेक्स्ट अकॅडमीचं ॲप आपलं आहे. ते नेक्स्ट अकॅडमीचं ॲप प्ले स्टोअरला आहे. ते प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून तुम्ही हा कोर्स घेऊ शकतात. कोर्स घेण्याआधी या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला असणाऱ्या ज्या अडी-अडचणी, शंका असतील त्या ठिकाणी ते विचारलं जाऊ शकतं. ओके. ठीक आहे. ओके. मग आज आपण संपूर्ण शब्दांच्या जाती ह्या पूर्ण केलेल्या आहे. पहिल्या भागामध्ये 4 जाती बघितल्या, दुसऱ्या भागामध्ये 4 जाती बघितल्या. तर हे पूर्ण जो शब्दांच्या जाती जो घटक आहे, तो आपण इथेपर्यंत पूर्ण केलेला आहे. त्याच्यावरचे प्रश्न आणि त्याच्यावरचे काही घटकावरचे प्रश्न हे आपल्या ॲपमध्ये परीक्षा किंवा सराव प्रश्न आहे, सराव संच आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्याचे सराव प्रश्न सोडवू शकता. ओके. ठीक आहे. चला मग भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. चला. बाय बाय.